वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या संदर्भातली। श्रीकांत शिंदेंनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यावेळेला श्रीकांत शिंदे यांचं संपूर्ण कुटुंब अर्ज भरताना हजर होतं। तर मोठ्या मताधिक्यानं विजयाची हॅट्रिक आपण करू असा दावा श्रीकांत शिंदेंनी केलेला आहे। श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत। ब्रेक मत सगळे रेकॉर्ड तोडतील आणि विक्रम प्रस्थापित करतील। साहेब, ही जी संपूर्णपणे पक्षाची गर्दी दिसते, अगदी सुरुवातीपासून एंडपर्यंत गर्दी दिसते। सर्वच पक्ष ज्या बिनशर्त पाठिंबा देखील आहे, सर्वच पक्ष भाजप असेल सामील झालेत। ही कामाची पोचपावती आहे खासदारांच्या, आणि मग गेल्या 10 वर्षात केलेलं काम जे आहे आणि त्या कामाची पोचपावती आज या मिरवणुकीमध्ये आपण पाहतोय। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रॅलीमध्ये आले होते। महाराष्ट्रातला पहिला असा उमेदवार आहे ज्या उमेदवाराला अर्ज भरण्याकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे हजर होते। खासदार भाग्यवान खासदार आहे आणि त्याची जनता पण भाग्यवान आहे। खरं म्हणजे असा खासदार त्यांनी निवडून दिला आहे आणि म्हणून आमचं या कामात त्यांनी केलेल्या कामासाठी हे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत। प्रेम आहे, कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, जनतेचं प्रेम आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांवरती, या महायुतीच्या राज्य सरकारवरती, माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील। नशिबान आहोत आम्ही की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत या रॅलीमध्ये सहभागी झाली। अशी विजयी रॅली जी आहे ती विजयी रॅलीसारखीच ही रॅली निघालेली आहे। साहेब, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं होतंय की एखाद्या उमेदवाराचा अर्ज भरण्याकरता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, सर्व महायुतीतील प्रमुख नेते तो आपल्या या रॅलीमध्ये सामील झालेत। हा महायुतीचा बालेकिल्ला आहे। या मतदारसंघाला जे आहे हे रामभाऊ माळगी, रामभाऊ कापसे, परांजपे साहेब यांचा पार्श्वभूमी आहे। जगन्नाथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहे। हे सगळे जे आहे इथून गेले अनेक वर्ष जे आहे हे निवडून येतात या मतदारसंघामध्ये, आणि हा मतदारसंघ जो आहे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन आहे। शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही हो, लोकच पूर्ण शक्तिशाली आहेत आमचे। प्रत्येक कार्यकर्ता जो आहे हा जोराने काम करतो, आणि आज माझं भाग्य आहे की माझ्या या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मंत्री आहेत, सगळे आमदार आहेत, खासदार आहेत, हे सगळे उपस्थित आहेत।